तर आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या आणि चर्चेत असलेल्या विषयावर बोलणार आहोत, तो म्हणजे वोट चोरी. गेल्या काही दिवसांपासूनच तुम्ही बातम्यांमध्ये सतत हा विषय ऐकत असाल, पण खरं काय आहे? हा फक्त एक राजकीय नॅरेटिव्ह आहे की प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणात मतदाराचे अधिकार हिरावले जात आहेत? भारतीय राजकारणात निवडणुकीच्या आधी काही विशिष्ट मुद्दे नेहमीच पुढे आणले जातात. हे मुद्दे लोकांच्या भावनांवर परिणाम करतात, चर्चा रंगवतात आणि काही वेळेला हे मुद्दे निवडणुकीचा निकालही बदलू शकतात. सगळ्यात ताजं उदाहरण सांगायचं झालं म्हणजे लोकसभा निवडणुकी आधी सुद्धा संविधान खतरे में है अशी ही घोषणा प्रचंड गाजली. कारण 2014 ते 2019 पर्यंत भाजपने सतत विजय मिळवला. पण 2024 मध्ये परिस्थिती मात्र वेगळी दिसली. भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींनी मी संविधान बदलू देणार नाही असं ठामपणे सांगितलं आणि त्याच वेळी काही भाजप नेत्यांनी भाजप 400 पार असं विधानही केलं. या सर्व गोष्टींना संविधान बदलण्याशी जोडूनही पाहिलं गेलं आणि त्याचमुळे मोठा नॅरेटिव्ह उभा राहिला. संविधान खतरे में है याचा परिणाम निवडणुकांवर झाला आणि 2014 नंतर पहिल्यांदाच भाजपला स्वतःच्या जोरावर बहुमत मिळवता आलं नाही आणि त्यांना इतर पक्षांवर अवलंबून राहावंच लागलं. या उदाहरणावरून हे स्पष्ट होतं की योग्य वेळी उभा केलेला नॅरेटिव्ह किती परिणामकारक ठरू शकतो. आता बिहार निवडणुकीपूर्वी सुद्धा वोट चोरी हा मुद्दा तापला आहे. हा मुद्दा आला कसा तर निवडणूक आयोगाने SIR म्हणजे स्टँडर्डायझेशन ऑफ इलेक्टोरल रोल्स हा उपक्रम चालू केला आणि त्यामध्ये मतदार यादीत काही बदल केले गेले. या प्रक्रियेत तब्बल 65 लाख मतदारांची नावं कट करण्यात आली. यावरून काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी थेट आरोप केला की लोकांचे मतदानाचे हक्क हिरावले जात आहेत आणि हा सरळ वोट चोरीचा प्रयत्न आहे. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात हस्तक्षेप केला आणि आयोगाला आदेश दिला की ज्या मतदारांची नावं कट केली आहेत त्यांची संपूर्ण यादी जाहीर करावी. पण राहुल गांधींनी मात्र या मुद्द्याला धरून ठेवलं. त्यांनी एका न्यूजपेपरमध्ये मोठा लेख लिहून आयोगाच्या निर्णयाला चुकीचं ठरवलं आणि सोबत अजून काही पक्षांनाही घेतलं. सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केल्या आणि मग 16 ऑगस्टला थाटामाटात सुरू झाली वोट अधिकार यात्रा. या दरम्यान राहुल गांधींनी काही दावे केले होते. पहिला दावा म्हणजे राहुल गांधींनी छत्रपती संभाजीनगरमध्ये एका रंजू देवी नावाच्या महिलेचं नाव मतदार यादीतून काढल्याचा दावा केला. पण निवडणूक आयोगाने चौकशी केली आणि सांगितलं की हा दावा खोटा आहे. नंतर रंजू देवींनीही ते मान्य केलं आणि त्यांना असं बोलायला सांगितलं गेलं होतं असंही त्यांनी सांगितलं. त्यानंतर दुसरा आरोप म्हणजे सुबोध कुमार नावाच्या एका मतदाराचं नाव वगळल्याचा आरोप. त्यानंतर दुसरा आरोप म्हणजे सुबोध कुमार नावाच्या मतदाराचं नाव वगळल्याचा आरोप. पण तपासात निष्पन्न झालं की त्यांचं नाव आधीपासूनच यादीत नव्हतं आणि आयोगाने स्पष्ट सांगितलं आहे की हा आरोपही पूर्णपणे चुकीचा आहे. या सगळ्यामुळे झालं काय तर तेजस्वी यादव जे बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य, गुन्हेगारी असे मुद्दे आक्रमकपणे पुढे आणत होते, पण अचानक वोट चोरीचा मुद्दा एवढा गाजू लागला की बाकी सगळे प्रश्न गौणच झाले आणि लोकांच्या आयुष्याशी संबंधित प्रश्नांपेक्षा हा भावनिक मुद्दा जास्त महत्वाचा बनत गेला. संविधान खतरे में है या घोषणेप्रमाणेच वोट चोरी हा सुद्धा एक संवेदनशील मुद्दा आहे. कारण प्रत्येक मतदाराला आपला हक्क महत्वाचा असतो. म्हणूनच विरोधक असे मुद्दे उचलून धरत असतात. आता तामिळनाडूचे मुख्यमंत्री बिहारमध्ये यात्रेत सहभागी होणार आहेत असं म्हटलं जात आहे. म्हणजे यावरून असं दिसतंय की हा मुद्दा फक्त बिहारपुरती मर्यादित राहिलेला नाही, राष्ट्रीय स्तरावर उचलून धरला जाणार आहे. त्यामुळे प्रश्न एकच आहे की हे खरंच मोठ्या प्रमाणावर चाललेलं वोट चोरीचं षडयंत्र आहे का की निवडणुकीच्या आधीचा एक निव्वळ नॅरेटिव्ह? इतिहास सांगतो की योग्य वेळी उभं केलेलं नॅरेटिव्ह निवडणुकीचा निकाल पूर्णपणे बदलू शकतं. आता पाहायचं हे आहे की वोट चोरी हा मुद्दा कोणाच्या बाजूने जातो आणि NDA या सर्व आव्हानाला कसं तोंड देतं. याविषयीचं तुमचं मत आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला अजून कोणत्या विषयावरती माहिती ऐकायला आवडेल तेही सांगा. दुर्बीणला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि Instagramवर आम्हाला फॉलोही करा.